हॅलो स्टुडंट्स, आपण डेरिव्हेटिव्ह हा चॅप्टर बघतो आहोत आणि आज आपण डेरिव्हेटिव्ह या चॅप्टरमधली पहिली एक्सरसाइज 1.1 बघणार आहोत. डेरिव्हेटिव्हमध्ये आपण आतापर्यंत डेफिनेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह बघितली, डेरिव्हेटिव्ह फर्स्ट प्रिन्सिपल बघितलं, त्यानंतर त्याचे स्टँडर्ड फॉर्म्युलेज जे होते, स्टँडर्ड फंक्शनसाठीचे डेरिव्हेटिव्हची फॉर्म्युले आपण बघितली, त्यानंतर कॉम्पोजिट फंक्शनचा थेरम आपण बघितला आणि त्या थेरमचा यूज करून आपण डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉम्पोजिट फंक्शन्सची फॉर्म्युलेज बघितली, जी स्टँडर्ड फॉर्म्युलेज कॉम्पोजिट फंक्शनसाठी आहेत ते. आता डेरिव्हेटिव्हची जी काही फॉर्म्युले आहेत ती आपण वेळोवेळी रिकॉल करत राहणार आहोत, कारण आपल्याला ती लर्न करायची आहे. ती बाय हार्ट लर्न न होता ती आपल्याला इझिली सगळे फॉर्म्युले लक्षात राहायला हवे. आणि जरीही तुम्हाला फॉर्म्युले लक्षात नाही राहिली तरी बाय युजिंग फर्स्ट प्रिन्सिपल तुम्ही सगळे फॉर्म्युले फाइंड करू शकता. पण तुम्हाला फर्स्ट प्रिन्सिपल पूर्ण अप्लाय करा तेव्हाच तुम्हाला त्याचा फॉर्म्युला मिळणार. त्याकरता ते जर इझिली लक्षात ठेवता आले तर अजून सोपं होतं. आता त्या सगळ्या फॉर्म्युलेचा यूज करून म्हणजे डेरिव्हेटिव्हचे स्टँडर्ड फॉर्म्युले आणि कॉम्पोजिट फंक्शन्सची फॉर्म्युले हे सगळे फॉर्म्युलेचा यूज करून आपण आजची एक्सरसाइज 1.1 बघणार. त्यातला पहिला क्वेश्चन आहे डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स आणि एक्झाम्पल दिले एक्स क्यूब मायनस 2x मायनस 1 ब्रॅकेट रेज टू 5. ठीक आहे, लेट आपण y कन्सिडर करून घेऊया दिलेल्या फंक्शनला. म्हणून y इज इक्वल्स टू एक्स क्यूब मायनस 2x मायनस 1 रेज टू 5. दिलेलं जे काही फंक्शन होतं त्या फंक्शनला काय कन्सिडर केलं आपण? y कन्सिडर केलं. डिफरन्शिएट काय करायला विथ रिस्पेक्ट टू x करायला. ठीक आहे, म्हणूया डिफरन्शिएट विथ रिस्पेक्टिव्ह एक्स. ठीक आहे, आता y ला कशाने डिफरन्शिएट करतोय आपण? x ने डिफरन्शिएट करतोय, बरोबर आहे. म्हणजे y चं कन्व्हर्जन काय होणार आहे? dy बाय dx. dy बाय dx. हे तुम्ही कसं लिहू शकता की y ला डिफरन्शिएट करायचं विथ रिस्पेक्ट टू x ने, म्हणजे y ला ddx ऑफ y. ठीक आहे, ddx ऑफ y. म्हणून आपण हे काय म्हणलं? dy बाय dx. हेच या फॉर्ममध्ये एक्सप्रेस करता येईल dy बाय dx. ओके, तुम्ही y या फंक्शनला x ने डिफरन्शिएट करता विच इज इक्वल्स टू ddx ऑफ. आता y या फंक्शनची काय आहे व्हॅल्यू? बघा, y या फंक्शनची काय व्हॅल्यू? x क्यूब मायनस 2x मायनस 1 ब्रॅकेट रेज टू 5. ओके, मग ती y ची व्हॅल्यू पुट करूया. x क्यूब मायनस 2x मायनस 1 ब्रॅकेट रेज टू 5. ओके, जे ddx ऑफ y घेतलं तर y जे होतं ती y ची व्हॅल्यू आपण पुट केली x क्यूब मायनस 2x मायनस 1 ब्रॅकेट रेज टू 5. ओके, विच इज इक्वल्स टू. आता आपल्याला या पूर्ण ब्रॅकेट रेज टू काय दिलंय? 5. ठीक आहे, आपण x रेज टू n चा फॉर्म्युला बघितला. x रेज टू n चा फॉर्म्युला काय होता रे? n इंटू x रेज टू n मायनस 1. ठीक आहे, ती पॉवर पुढे येते आणि 1 नी रेज टू पॉवर ती पॉवर कमी होते. ओके, मग त्याच पद्धतीने आता एक्सच्या जागी पूर्ण हे फंक्शन दिलंय तुम्हाला एक्स क्यूब मायनस 2x मायनस 1. हे पूर्ण फंक्शन या एक्स जागी दिलेलं आहे आणि एन जागी पॉवर दिली आहे तुम्हाला 5. मग आता हा फॉर्म्युला ऍप्लिकेबल करूया. ती पॉवर काय झाली आहे? पुढे आली. रेज टू पॉवर ती पॉवर काय झाली? 1 नी कमी झाली. ओके, मग 5 रेज टू पॉवर ती पुढे आली. मधला एक्स तसाच, म्हणून एक्स क्यूब मायनस 2x मायनस 1 रेज टू पॉवर ती पॉवर 1 ने काय झाली आहे? कमी झाली. 5 मायनस 1 दॅट इज 4. म्हणून हे कन्वर्जन झालं तुमचं एक्स रेज टू एनच्या फॉर्म मध्ये 5 इंटू होल ब्रॅकेट रेज टू 4. ठीक आहे, आता कॉम्पोजिट फंक्शन मध्ये आपण बघितलं होतं की जोपर्यंत आपण लास्ट टर्मचा डेरिव्हेटिव्ह घेत नाही तोपर्यंत आपण पुन्हा पुन्हा त्याचा डेरिव्हेटिव्ह काय करणार आहोत? घेणार आहोत. आता लास्ट टर्म कोणती आहे? इथे 1 आहे, बरोबर आहे. जोपर्यंत 1 चा डेरिव्हेटिव्ह येत नाही तोपर्यंत आपल्याला पुन्हा डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागणार आहे. म्हणून आता पुन्हा डेरिव्हेटिव्ह ऑफ ओनली दिस ब्रॅकेट एक्स क्यूब मायनस 2x मायनस 1 डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स क्यूब मायनस 2x मायनस 1 रेज टू 5 का नाही घेतली? कारण ही जी टर्म होती ती एक्स रेज टू एन च्या ऐवजी एक्स रेज टू 5 या फॉर्म मध्ये प्रेझेंट होती. एक्स रेज टू एन च्या ऐवजी कोणत्या फॉर्म मध्ये प्रेझेंट होती? एक्स रेज टू 5 या फॉर्म मध्ये प्रेझेंट होती. म्हणजे आपण कसे आपल्याला काय केलं? 5 एक्स रेज टू 4 5 एक्स रेज टू 4. फक्त एक्स च्या ऐवजी काय टर्म होती? एक्स क्यूब मायनस 2x मायनस 1 ही टर्म होती. ओके, मग आता ही टर्म जसं आपण आता इथे एक्सचा जर डेरिव्हेटिव्ह पुन्हा घेतला तर एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे? 1 येणार आहे. त्यामुळे आपण तो घेत
नाही. पण इथे ही जी काही टर्म आहे तिची पर्टिक्युलर काहीतरी व्हॅल्यू मिळणार आहे डेरिव्हेटिव्ह घेतल्यामुळे, म्हणून आपल्याला त्या मधल्या राहिलेल्या ब्रॅकेटमधल्या व्हॅल्यूचं काय घ्यायचं आहे, पुन्हा डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आहे. ठीक आहे, विच इज इक्वल्स टू फर्स्ट टर्म जशीच्या तशी 5 × x³ मायनस 2x मायनस 1 ब्रॅकेट रेज टू 4. आता डेरिव्हेटिव्ह ह्या पूर्ण ब्रॅकेटमधल्या टर्म्सचा घ्यायचं आहे. ठीक आहे, म्हणजे हा डेरिव्हेटिव्ह प्रत्येक टर्मसाठी काय होणार आहे, अप्लाय होणार आहे. ठीक आहे, म्हणजेच डेरिव्हेटिव्ह ऑफ x³ मायनस डेरिव्हेटिव्ह ऑफ 2x मायनस डेरिव्हेटिव्ह ऑफ 1. ठीक आहे, ब्रॅकेटमध्ये प्रत्येक टर्मला काय होतो आहे, डेरिव्हेटिव्ह अप्लाय होतो जो याने मल्टिप्लाय केलेला आहे मध्ये. ओके, विच इज इक्वल्स टू 5 × x³ मायनस 2x मायनस 1 ब्रॅकेट रेज टू 4 जसाच्या तसा. ओके, आता x³ चा डेरिव्हेटिव्ह. ठीक आहे, x⁴ चा डेरिव्हेटिव्ह काय आहे, n × x⁴ मायनस 1. तसंच आपल्याला x³ चा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा, पॉवर पुढे येणार आणि रेज टू ला 1 नी कमी होणार, म्हणजे 3x². ठीक आहे, n पुढे आला, n मायनस 1 म्हणजे 3 मायनस 1 इथे काय झालंय, 2 झाला. ओके, मायनस 2 ही या टर्मला काय, x ला मल्टिप्लाय आहे. ठीक आहे, मग तो 2 बाहेर येणार आहे. x चा डेरिव्हेटिव्ह काय आहे, 1 मायनस कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह काय आहे, 0 आहे. ठीक आहे, विच इज इक्वल्स टू 5 × x³ मायनस 2x मायनस 1 इंटू 3x² मायनस 2 is your derivative of the given function. Is the derivative of your given function. ठीक आहे, कन्फ्युजन होण्यासारखं काही नाही. दिलेलं एक्झाम्पल जे आहे y इज इक्वल्स टू दिस टर्म, पहिले विचार करायचा की त्याच्या हायेस्ट टर्म किंवा आउटर टर्म कोणती आहे की ज्याचं आपल्याला पहिले काय घ्यायचं आहे, डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आहे. ठीक आहे, मग पूर्ण ही जी टर्म होती या टर्मला रेज टू पॉवर काय आहे, 5. म्हणजे पहिले तुम्हाला ह्या पूर्ण ब्रॅकेट साठीचा डेरिव्हेटिव्ह अप्लाय करावा लागला, म्हणून आपण पहिले फॉर्म्युला यूज केला x⁴n जो आहे n × x⁴n मायनस 1. म्हणून काय झालं, डेरिव्हेटिव्ह ऑफ x³ मायनस 2x मायनस 1 रेज टू 5 याला डेरिव्हेटिव्ह अप्लाय करताना आपण 5 पुढे घेतला, मध्ये ब्रॅकेटची व्हॅल्यू जशीच्या तशी, रेज टू ला 5 मायनस 1 म्हणजेच 4 मिळाला, आणि पुन्हा डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस होल ब्रॅकेट म्हणून डेरिव्हेटिव्ह ऑफ x³ मायनस 2x मायनस 1. ओके, नाव आता ही जी टर्म आहे ही लास्ट पर्यंत जशीच्या तशी कॅरी होणार आहे. ओके, कारण त्या टर्मचं डेरिव्हेटिव्ह घेऊन जायला आहे, राहिलंय त्यातला मधला ब्रॅकेट, म्हणून फक्त त्या मधल्या ब्रॅकेटचं डेरिव्हेटिव्ह आपण काय करणार आहोत, घेणार आहोत. पण जी टर्म तुम्हाला पहिली मिळाली ती जशीच्या तशी आपण आन्सर पर्यंत कॅरी करणार आहोत. ओके, मग ती टर्म झाली तर डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस ब्रॅकेट जो आहे x³ मायनस 2x मायनस 1. ओके, मग हा जो काही डेरिव्हेटिव्ह होता हा प्रत्येक टर्मसाठी काय करायला फक्त सेपरेट केलेला आहे. प्रत्येक टर्मसाठी काय केलं आहे, सेपरेट केलं. ओके, मग सेपरेट केल्यानंतर डेरिव्हेटिव्ह ऑफ x³ काय आहे, 3x². डेरिव्हेटिव्ह ऑफ 2x काय, आता हा 2x चा मल्टिप्लाय तो काय डेरिव्हेटिव्हच्या बाहेर, म्हणजे तो इथे लिहिला असता तरीही चाललं असतं 2, आणि डेरिव्हेटिव्ह फक्त कशाचा घ्यायचा राहिलाय, x चा, जो होता 1 2 × 1 मायनस डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉन्स्टंट इज 0. मग तुम्हाला आन्सर मिळालं 5 × x³ मायनस 2x मायनस 1 आणि 3x² मायनस 2. ओके, ना अशाच फॉर्ममध्ये आपण डेरिव्हेटिव्हचे सगळे फॉर्म्युले लक्षात ठेवून पुढचे एक्झाम्पल्स घेणार आहोत. ओके, नाव नेक्स्ट एक्झाम्पल इज, दुसरं एक्झाम्पल आपण बघणार आहोत, अंडररूट ऑफ x² प्लस 4x मायनस 7. सेकंड एक्झाम्पल आपण बघणार आहोत x² प्लस 4x मायनस 7. ओके, पुन्हा त्याला y कन्सिडर करून घेऊया, म्हणून लेट y इज इक्वल्स टू अंडररूट ऑफ x² प्लस 4x मायनस 7. ओके, दिलेल्या जे काही फंक्शन आहे त्याला काय कन्सिडर केलं आपण, y कन्सिडर केलं. ओके, पुन्हा डिफरन्शिएट कशाला करायला लागलं, विथ रिस्पेक्टिव्ह x, म्हणून म्हणूया डिफरन्शिएट विथ रिस्पेक्टिव्ह x. ओके, y चा कन्वर्जन पुन्हा डेरिव्हेटिव्ह जातं झालं dy/dx विच इज इक्वल्स टू, आता आपण बघितलेलं आहे की √x चं डेरिव्हेटिव्ह काय आहे. √x चं डेरिव्हेटिव्ह काय आहे, 1/2 √x. बरोबर आहे, √x चं डेरिव्हेटिव्ह काय आहे, 1/2 √x. बट त्या x च्या ऐवजी तुम्हाला कोणती टर्म दिली आहे, x² प्लस 4x मायनस 7. ही पूर्ण पॉलिनॉमियल दिली. ह्या पॉलिनॉमियलचा आपल्याला पुन्हा डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागणार. ओके, मग बघूया.
डेरिव्हेटिव्ह ऑफ अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 4x मायनस 7. ओके, आता रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय आहे? 1/2 रूट एक्स, म्हणजेच ह्या पूर्ण रूट एक्सचा ह्या पॉलिनॉमियलचा म्हणून 1/2 इंटू दॅट पॉलिनॉमियल दॅट इज एक्स स्क्वेअर प्लस 4x मायनस 7. ओके, अँड नाव वी हॅव टू फाइंड डेरिव्हेटिव्ह अगेन दिस पॉलिनॉमियल. आता या पॉलिनॉमियलचा डेरिव्हेटिव्ह जो राहिला तो पुन्हा आपल्याला काय करायचं आहे? फाइंड करायचं. म्हणून डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 4x मायनस 7. ओके, विच इज इक्वल्स टू 1/. आता ही जी टर्म आहे ती आन्सरपर्यंत जशीच्या तशी पुन्हा व्हॅरी होणार आहे. ओके, 2 इंटू अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 4x मायनस 7 अँड डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस टर्म. ओके, आता डेरिव्हेटिव्ह सेपरेट करा किंवा डायरेक्ट जरी डेरिव्हेटिव्ह अप्लाय केला तरी चालणार आहे. ओके, मग डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 4 इंटू 4 मल्टिप्लाय टर्म इथे बाहेर घेतली, पुन्हा 4 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स मायनस डेरिव्हेटिव्ह ऑफ 7. ओके, विच इज इक्वल्स टू 1/2 इंटू अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 4x मायनस 7. ही टर्म जशीच्या तशी लास्ट पर्यंत राहणार आहे. ठीक आहे, डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स स्क्वेअर दॅट इज 2x. इथे पुन्हा काय वापरलं? x रेस टू येण्याचा वापरला. 2 पुढे घेतला, रेस टू पॉवर 2 minus 1 is 1. म्हणजे काय झालं? 2x प्लस 4 इंटू x डेरिव्हेटिव्ह 1 मायनस कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0. 7 इज अ कॉन्स्टंट टर्म. ओके, कारण त्याला कुठलाही व्हेरिएबल मल्टिप्लाय नाही, त्यामुळे ती टर्म काय आहे? कॉन्स्टंट आहे. कॉन्स्टंट टर्मचा डेरिव्हेटिव्ह काय मिळाला तुम्हाला? 0 मिळणार आहे ऑलवेज. ओके, therefore 1/2 इंटू अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 4x मायनस 7 आणि ही टर्म मिळाली तुम्हाला 2x प्लस 4. ही टर्म मिळाली तुम्हाला 2x प्लस 4. ओके, आता या टर्म मधून 2 कॉमन निघेल. ठीक आहे, तो 2 कॉमन काढूया न्यूमरेटरच्या टर्म मधून, विच इज इक्वल टू 2 कॉमन काढू. काय राहिला? x प्लस 2. ओके, 4 आहे की नाही? हा 2x प्लस 4 आहे. 2 कॉमन काढल्यावर इथे फक्त राहणार x, इथे 2 इंटू 2, एक 2 बाहेर गेला, एक मध्ये राहिला, म्हणून 2 इंटू एक्स प्लस 2. आपण डिनॉमिनेटर आहे 2 इंटू अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 4x मायनस 7. दोन्ही न्यूमरेटर डिनॉमिनेटरचा 2 काय झाला? कॅन्सल झाला, विच इज इक्वल्स टू राहिले फक्त टर्म x प्लस 2 अपॉन अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 4x मायनस 7 इज द डेरिव्हेटिव्ह ऑफ युअर गिव्हन फंक्शन. जी काही तुम्हाला फंक्शनची व्हॅल्यू दिलेली आहे, हा त्याचा काय मिळालं तुम्हाला? पर्टिक्युलर डेरिव्हेटिव्ह मिळालेला आहे. ओके, नाव नेक्स्ट एक्झाम्पल. अशाच पद्धतीने आपण सगळे एक्झाम्पल सॉल्व्ह करणार आहोत. ओके, नाव युअर थर्ड एक्झाम्पल इज अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस अगेन अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 1. त्याच अंडर रूट मध्ये पुन्हा दुसरी अंडर रूट असलेली टर्म तुम्हाला दिलेली आहे. हे तुमचं एक्झाम्पल आहे एक्स स्क्वेअर प्लस अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 1. ह्या टर्मचा आपल्याला काय घ्यायचं आता? डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे. ओके, मग याचा डेरिव्हेटिव्ह कसं फाइंड करायचा बघूया. y इज इक्वल्स टू दिलेल्या टर्मला पुन्हा काय करणार आपण? y कन्सिडर करणार, म्हणून एक्स स्क्वेअर प्लस अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 1. ओके, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. तर प्रत्येक एक्झाम्पल आपल्याला काय करायचं आहे? x नेच डिफरन्शिएट करायचं, बिकॉज x इज अ व्हेरिएबल इन दिस फंक्शन. ओके, therefore डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. पुन्हा y चं कन्वर्जन होणार आहे dy बाय dx. आपल्याला डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे. डेरिव्हेटिव्हची टर्म आहे अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 1. ओके, आता अंडर रूट मध्ये टर्म आहे म्हणजे त्या टर्मची पॉवर काय आहे? रेस टू 1/2. ओके, फॉर एक्झाम्पल अंडर रूट ऑफ एक्स हे आपण एक्स रेस टू 1/2 असंही लिहू शकतो. बरोबर आहे, कारण अंडर रूट म्हणजेच त्याची पॉवर काय एक्सप्रेस होते? रेस टू 1/2 एक्सप्रेस होते. ओके, त्याच पद्धतीने इथे सुद्धा आपण तेच करणार आहोत. डेरिव्हेटिव्ह ऑफ अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर त्याचं 1/2 लिहिणार. ठीक आहे, म्हणून एक्स स्क्वेअर प्लस अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 1 ब्रॅकेट रेस टू 1/2. हा जो बाहेरची रूट होता त्या रूटला कन्वर्जन केलं आपण रेस टू पॉवर 1/2 मध्ये, जसं आपण तिथे करू शकतो. ओके, पण महामधली अंडर
कारण फक्त कोणत्या टर्मसाठी घेतले आपण, जो आउटर रूट आहे त्यासाठी आपण रेस टू 1/2 लिहिले, त्यामुळे मधला रूट तुम्हाला जसाच्या तसा कॅरी करावा लागणार आहे. म्हणून काय झालं x स्क्वेअर प्लस अंडर रूट ऑफ x स्क्वेअर प्लस 1 ब्रॅकेट रेस टू 1/2. ओके, विच इज इक्वल्स टू डेरिव्हेटिव्ह ऑफ. ठीक आहे, आता डेरिव्हेटिव्ह अप्लाय करू. आता ह्या पूर्ण टर्मला रेस टू पॉवर काय मिळेल तुम्हाला 1/2 मिळेल. मग इथे पुन्हा तुम्ही काय वापरणार, x रेस टू n वापरणार, जो आहे n इंटू x रेस टू n मायनस 1. ओके, मग रेस टू पॉवर काय आता 1/2, ती काय येणार पुढे येणार 1/2 मधली टर्म x स्क्वेअर प्लस अंडर रूट ऑफ x स्क्वेअर प्लस 1 रेस टू 1/2 मायनस 1. 1/2 मायनस 1 काय होईल मग मायनस 1/2 होईल. बरोबर की नाही. रेस टू पॉवर काय तुमची 1/2, त्यातनं काय कमी करायचं आहे -1 करायचं आहे. ठीक आहे, मग हाफ मधून जर 1 जात असेल तर ते येणार आहे -1/2. ओके, विच इज परत डेरिव्हेटिव्ह ऑफ. ठीक आहे, कारण इथे कुठपर्यंत झालं फक्त रेस टू 1/2 या पॉवर पर्यंत. व्हॉट अबाउट दिस मिडल टर्म, बरोबर आहे. तर त्या मिडल टर्मचं पुन्हा तुम्हाला काय घ्यावं लागणार आहे, डेरिव्हेटिव्ह घ्यावं लागणार आहे. म्हणून काय x स्क्वेअर प्लस अंडर रूट ऑफ x स्क्वेअर प्लस 1. ठीक आहे, x स्क्वेअर प्लस अंडर रूट ऑफ x स्क्वेअर प्लस 1. ओके, आता ही जी टर्म आहे ही जशीच्या तशी आन्सर पर्यंत कॅरी होणार आहे. ठीक आहे, 1/2 इंटू x स्क्वेअर प्लस अंडर रूट ऑफ x स्क्वेअर प्लस 1 रेस टू -1/2. ओके, आता याचा डेरिव्हेटिव्ह अप्लाय करूया. ठीक आहे, सेपरेट करून घ्या किंवा डायरेक्ट अप्लाय करा. आपण सेपरेट करून घेऊ. ठीक आहे, डेरिव्हेटिव्ह ऑफ x स्क्वेअर प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ अंडर रूट ऑफ x स्क्वेअर प्लस 1. हा डेरिव्हेटिव्ह या दोन्ही टर्मला ऑपरेट करणार होता म्हणून मल्टिप्लाय करून घेतला दोन्ही टर्मला. म्हणून डेरिव्हेटिव्ह ऑफ x स्क्वेअर प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ x स्क्वेअर प्लस 1. ओके, विच इज इक्वल्स टू 1/2 into x square plus under root of x square plus 1 raised to -1/2 जसंच्या तसं. ओके, डेरिव्हेटिव्ह ऑफ x square x raised to n चा फॉर्म्युला ऑपरेट होणार आहे. 2 पुढे येणार, रेस्ट टू पॉवरला 1 नी कमी होणार. 2 - 1 इज 1 म्हणून हे आलं 2x. ठीक आहे, x स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह मिळाला तुम्हाला 2x. आता तुम्हाला डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे अंडर रूट ऑफ x स्क्वेअर प्लस 1. ठीक आहे, रूट x चे डेरिव्हेटिव्ह काय आहे 1/2 रूट x, तो पहिले अप्लाय आहे. ठीक आहे, 1/2 इंटू अंडर रूट ऑफ x स्क्वेअर प्लस 1. पण पुन्हा x स्क्वेअर प्लस 1 चा डेरिव्हेटिव्ह राहणार आहे म्हणून त्यासाठी परत डेरिव्हेटिव्ह अप्लाय होईल, डेरिव्हेटिव्ह ऑफ x स्क्वेअर प्लस 1. ही जी टर्म राहिली होती x स्क्वेअर प्लस 1, आपण डेरिव्हेटिव्ह कशाचा घेतला अंडर रूट ऑफ x स्क्वेअर प्लस 1 चा घेतला, जो आला 1/2 अंडर रूट ऑफ x स्क्वेअर प्लस 1. पण मधला x स्क्वेअर प्लस 1 चा डेरिव्हेटिव्ह राहिला म्हणून पुन्हा डेरिव्हेटिव्ह ऑफ x स्क्वेअर प्लस 1. ओके, ना पहिली टर्म जशीच्या तशी. ओके, आता ही पहिली टर्म मी कशी एक्सप्रेस करते बघा 1/2 जसाच्या तसा. ओके, पण ही जी काही पूर्ण टर्म आहे हिला रेस टू पॉवर काय -1 आहे आणि ती टर्म प्रेझेंट कुठे आहे न्यूमिनेटरला प्रेझेंट आहे. ही जी टर्म डिनॉमिनेटरला गेली तर ही जी काही पॉवर निगेटिव्ह आहे ही निगेटिव्ह पॉवरचं कन्वर्जन होणार आहे पॉझिटिव्ह पॉवर. ठीक आहे, ही जी काही याला निगेटिव्ह पॉवर आहे ही टर्म न्यूमिनेटरला प्रेझेंट आहे. जर ही टर्म डिनॉमिनेटरला गेली त्याची जी निगेटिव्ह पॉवर आहे ती पॉवर कन्वर्ट होणार आहे पॉझिटिव्ह मध्ये. तेच आपण इथे करतो 1/2 इंटू ती पूर्ण टर्म x स्क्वेअर प्लस अंडर रूट ऑफ x स्क्वेअर प्लस 1 रेस टू 1/2. ही जी पॉवर न्यूमिनेटरला निगेटिव्ह मध्ये होती ती डिनॉमिनेटरला जाताना पॉवर झालेली आहे पॉझिटिव्ह. पुढच्या स्टेपला आपण हेच जे रेस टू 1/2 आहे ते अंडर रूट मध्ये सुद्धा लिहिणार आहोत. कारण आपण बघितले की रूट x जसा x रेस टू 1/2 मध्ये एक्सप्रेस करता येतो तसा x रेस टू 1/2 रूट x मध्ये सुद्धा एक्सप्रेस करता येणार आहे. त्यामुळे ही जी ह्या पूर्ण टर्मला जी रेस टू 1/2 पॉवर आहे त्यामुळे या पूर्ण टर्मला काय ऑपरेट करणार आहोत आपण रूट ऑपरेट करणार आहोत नेक्स्ट स्टेपला. ओके, पुढची जी टर्म आहे ओके 2x जसाच्या तसा प्लस 1/2 इंटू अंडर रूट ऑफ x स्क्वेअर प्लस 1 जसाच्या तसा. आता डेरिव्हेटिव्ह अप्लाय करायचं x स्क्वेअर प्लस 1 ला. पुन्हा x स्क्वेअरचे डेरिव्हेटिव्ह काय आहे 2x आहे आणि 1 चं डेरिव्हेटिव्ह 0 because 1 is a constant term. Okay, plus 0 which is equals to 1/2
2 इंटू, आता ह्याला काय अप्लाय करूया आपण, रूट अप्लाय करूया. जे मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की रेस टू 1/2 आहे, तर ते आपण कसं काय करूया, पूर्ण रूट अप्लाय करूया. ओके, मग एक्स स्क्वेअर प्लस अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 1. ओके, ही झाली तुमची पहिली टर्म. पुढे 2x प्लस हे काय आहे ना, 2x अपॉन 2 इंटू अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 1 आहे. ओके, हा जो 2x आहे तो न्यूमरेटरला घेतला, प्लस 0 आहे तो घेतलेला नाही, आणि खालची टर्म 2 इंटू एक्स स्क्वेअर प्लस 1. 2 काय झाले, कॅन्सल झाले. रिमेनिंग राहिलेल्या टर्म आपण बघूया. 1 अपॉन 2 इंटू अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 1 इंटू 2x प्लस एक्स अपॉन अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 1. दिस इज युअर रिमेनिंग ऑल टर्म्स. ओके, जे तुम्ही डेरिव्हेटिव्ह घेतल्यानंतर रिमेनिंग राहिलेले टर्म्स आहे. तुम्हाला अजून आन्सर छोटं करायचं असेल तर ह्या टर्मचं तुम्ही बेस सेम करून ते एक्सप्रेस करू शकता. ठीक आहे, करूया बेस सेम. 1 अपॉन 2 इंटू अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 1 इंटू 2x ने मल्टिप्लाय करा, 2x इंटू एक्स स्क्वेअर प्लस 1 प्लस एक्स अपॉन अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 1. दोन्ही टर्मचा काय केलाय, बेस सेम केलाय. आता या सगळ्या टर्म काय करूया, एकत्र करूया. देअरफॉर dy बाय dx विच इज इक्वल्स टू, न्यूमरेटरला काय आहे फक्त 2x इंटू अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 1 प्लस एक्स अपॉन, ही टर्म आधी लिहूया, कुठलीही टर्म आधी नंतर लिहिली काहीही फरक पडत नाही. अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 1 इंटू 2 इंटू अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 1. या फॉर्म मध्ये तुमची टर्म काय झाली आहे, एक्सप्रेस झाली आहे, आणि दिलेल्या टर्मचा डेरिव्हेटिव्ह तुम्हाला या फॉर्म मध्ये मिळालेला आहे. ओके,